जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार यानं मुंबई एअरपोर्टवर स्टंट केला। जेट एअरवेजमध्ये बसण्याच्या जागेवरून हा वाद झाला आणि त्याने आपल्यावर हल्ला झाल्याचं ट्विट करत माध्यमांना आणि समर्थकांना चुकीची माहिती दिली आहे। तर विंडो सीटवरून हा प्रकार घडल्याचं गृहराज्यमंत्री राम शिंदेंनी म्हटलंय। त्यामुळे कन्हैयाच्या हल्ला प्रकरणाला आता वेगळं वळण लागताना दिसतंय। सकाळी कन्हैयावर जेट एअरवेजमध्ये हल्ला आणि गळा दाबण्याचा प्रयत्न ही बातमी झाली आणि एकच खळबळ उडाली। मात्र काही वेळापूर्वी गृहराज्यमंत्र्यांनी जय महाराष्ट्रशी फोनवर बोलताना हा हल्ला नसून बसण्याच्या जागेवरून वाद झाला आणि बाचाबाची झाल्याचं स्पष्ट केलंय। त्याचबरोबर पकडण्यात आलेल्या मनास ज्योती याची चौकशी सुरू असल्याचंही ते म्हणालेत। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मयांक भागवत आहेत। थेट आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। मयांक सर, काय अधिक माहिती आहे? जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारची स्टंटबाजी एकूण दिसून येते, काय अधिक सांगाल? बरोबर आहे ज्योती, आज दिवसभर जे आहे ते कन्हैया कुमारची स्टंटबाजीच आपल्याला दिसून आली। एअरपोर्टवरती पोहोचलेला कन्हैया कुमार याने ट्विट करून जे आहे ते प्रसारमाध्यमांची दिशाभूल केली आणि सांगण्याचा प्रयत्न केला की माझ्यावरती हल्ला झालाय आणि माझा गळा दाबण्याचा एका माणसाने प्रयत्न केला। आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत जे राजकीय वातावरण जे आहे ते अचानक तापायला सुरुवात झाली। आरोप प्रत्यारोप सुरू झाले। हिंदुत्ववादी संघटनांकडे अप्रत्यक्षरित्या बोट दाखवलं गेलं, तर प्रसिद्धीसाठी हा स्टंट केल्याचं जे आहे ते भाजपकडून प्रत्युत्तर आलं। मात्र अखेर ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे की कन्हैया कुमारने फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी हा स्टंट केलाय आणि हाताला स्टंटच म्हणावे लागेल। याला आधार काय आहे लोक विचारतील, तर याला आधार आहे पोलिसांमध्ये दाखल केलेली तक्रार। ज्या तक्रारीची कॉपी आपल्याकडे आहे, जय महाराष्ट्रकडे ती कॉपी आहे, त्या कॉपीमध्ये स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे की जागेच्या वादावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली, जागेच्या वादावरून दोघांमध्ये हमरीतुमरी झाली। कन्हैया बरोबर जे त्याचे मित्र इकडनं पुण्याला जात होते त्यांच्यामधल्या एका माणसाशी, मानस ज्योती नावाचा हा जो पॅसेंजर होता, याचं भांडण झालं आणि या भांडणाच्या भरात, रागाच्या भरात मानस ज्योतीने कन्हैया कुमारची कॉलर पकडली। याचा अर्थ कन्हैया कुमारच्याच मित्रांनी ही गोष्ट सांगितलेली आहे की कन्हैयावरती हल्ला झाला नाही। जर त्यांचा असा दावा होता, जर कन्हैया कुमारचा असा दावा होता की माझ्यावर हल्ला झाला, तर त्याने हल्ल्याची फिर्याद का दिली नाही, हल्ल्याची केस जी आहे ती त्याने स्वतःहून का केली नाही? याचाच अर्थ असा स्पष्ट होतो की कुठेतरी 2 तासामध्ये 1 तासाची जी आहे ती पब्लिसिटी मिळवल्यानंतर त्याला ही गोष्ट कळली की आता जे आहे ते आपल्याला चौकशीमध्ये ही गोष्ट समोर आलेली आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर आहेत। त्यामुळे स्टंट जे आहे ते केला। आपण थेट जाऊया राजू सोनावणेकडे। राजू, तू एअरपोर्टवरती उपस्थित होतास, तू जे आहे ते एअरपोर्टवरती सगळा घटनाक्रम पाहिला। कन्हैया कुमारची अखेर जी आहे ती स्टंटबाजीच समोर आलेली आहे, कारण फिर्याद जी देण्यात आलेली आहे ती कन्हैया कुमारच्या मित्राने दिली आणि कुठेही गळा दाबला असा उल्लेख नाहीये। मारामारी, बाचाबाची करताना गळ्याची कॉलर पकडली असा उल्लेख आहे। बरोबर आहे मयंक, तू म्हटल्याप्रमाणे तसं म्हणावं लागेल, कारण आपण जर पोलिसांची तक्रार पाहिली यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की बसण्याच्या जागेवरून हा झालेला वाद आहे आणि कुठेतरी कॉलर पकडण्यापर्यंत गेलेलं होतं। मात्र हा पूर्वनियोजित नसल्याचं पोलिसांचं आता प्राथमिक अंदाज आहे। आता समोरच्या व्यक्तीला जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, सखोल चौकशी सुरू आहे याचा आणि हिंदुत्ववादी संघटना किंवा इतर काय याची पार्श्वभूमी आहे का पोलीस हे तपासत आहे। मात्र एकंदरीत पाहिलं का ही बसण्याच्या जागेवरून झालेला वाद असल्याचं समोर आलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी स्टंटबाजीचं म्हणावं लागेल। आता जे आहे ते कम्युनिस्ट नेते सगळ्यांनी आरोप केलेले आहेत की गळा दाबण्याचा हा प्रकार झालेला आहे, पूर्वनियोजित कट आहे। मात्र पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर स्पष्ट होईल की नेमकं हे काय नेमका प्रकार होता, गळा दाबण्याचा प्रकार जो झालेला आहे तो पूर्वनियोजित आहे की बसण्याच्या जागेवरून झालेला आहे। पण राजू काय वाटतं, ज्या प्रकारे डाव्या संघटनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी पहिल्यांदा जे आहे ती ही गोष्ट प्रसार माध्यमांना सांगितली की कन्हैया वरचा जो आहे तो गळा पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला। कुठेतरी असं वाटतं की पब्लिसिटी स्टंट हा सगळा वाटतोय पब्लिसिटी कमवण्यासाठी? निश्चितपणे काही प्रमाणात म्हणावं लागेल, कारण जर कालचा कार्यक्रम पाहिला तर कालच्या कार्यक्रमापासून जे आहे ते धोका असल्याचं जे आहे ते कन्हैया आणि इतर कम्युनिस्ट नेत्यांनी म्हटलेलं होतं। काल तशा प्रकारची काही घटनासुद्धा घडल्याचं समोर झालेलं आहे। कार्यक्रमाच्या आधी झेंडे फाडल्याचा सुद्धा आरोप केला होता कार्यकर्त्यांनी आणि आज जे आहे ते हा प्रकार घडलेला आहे। मात्र याला कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसल्याचं जे आहे ते पोलिसांकडनं सांगितलं जातं। त्याचप्रमाणे गृहराज्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे का प्रकारचा हा पूर्वनियोजित कट नाही, बसण्या जागेवरून झालेला हा वाद आहे आणि त्यातून झालेली ही बाचाबाची झालेली आहे। मात्र कन्हैया कुमार आणि डाव्या पक्षाने जो काय आरोप केला आहे का, जो थेट म्हटला आहे का हा गळा दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे, मात्र पोलिसांनी पूर्णपणे खोडून काढलेला आहे। त्यामुळे कुठेतरी हा स्टंटचा प्रकार म्हणावा, मात्र बरोबर हा स्टंटचाच प्रकार म्हणावा लागेल। धन्यवाद राजू दिलेल्या माहितीबद्दल। तर ज्योती, आपण पाहतोय स्टंटचा झाला प्रकार म्हणावा लागेल, कारण गृहराज्यमंत्र्यांनी स्वतः ही गोष्ट सांगितली की कोणत्याही प्रकारे हल्ला झाला नाही, कन्हैया कुमारने हल्ल्याची फिर्याद दिली नाही। जर हल्ला असेल तर तो पूर्वनियोजित असतो। या ठिकाणी
आणि हा हल्ला नाही हे स्वतः कन्हैया कुमारचाच मित्र फिर्यादीमध्ये सांगतो. त्यामुळे एकंदरीतच 1 तास जे आहे ते सगळ्या प्रसारमाध्यमांनी या बातम्या चालवल्या. मात्र 1 तासानंतर जी फिर्याद आहे ती फिर्याद जी आहे ती पोलिसांमध्ये कन्हैया कुमारच्या मित्रांनीच दाखल केलेली आहे. ती फिर्याद जी आहे ती आणखीन कोणी जोर जबरदस्तीने दाखल केलेली नाही. त्या फिर्यादीमध्ये असं म्हटलं बसण्याच्या जागेवरनं वाद झाला. याचा अर्थ हा वाद जो आहे तो बसण्याच्या जागेवरनं झाला आणि त्या वादाचं रूपांतर भांडणात झालं आणि त्यामुळे जे आहे ते एकमेकांची कॉलर पकडण्यापर्यंत जो आहे तो हात गेला. त्यामुळे स्टंटबाजी जी आहे ती आपल्याला या कन्हैया कुमारची पाहायला मिळते. ज्या कन्हैया कुमार जो मुंबईमध्ये आला होता काय बोलेल, पुण्यामध्ये जाणार काय बोलेल. मात्र एकंदरीतच स्टंटबाजी शेवटी म्हणायला लागेल की प्रसिद्धीसाठी कन्हैया कुमार आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांकडनं केलेली ही स्टंटबाजीच होईल.